9 जानेवारीला अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय। या महानाट्यासाठी कलावंत सराव करत आहेत। स्थानिक कलावंतांच्या ऑडिशन घेण्यात येत आहेत। समस्त विदर्भवासी विशेषत्वानं पश्चिम विदर्भाच्या लोकांना एक सुवर्ण संधी या आयोजनाच्या माध्यमाने मिळत आहे। शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे हा महानाट्य अमरावतीमध्ये 9 ते 13 जानेवारीपर्यंत होणार आहे आणि त्यामध्ये लाईव्ह चांगले उंट घोडे हत्ती याच्यावरचा लाईव्ह कार्यक्रम खासदार ज्यांचा सिरियल सध्या टी व्हीवर सुरू आहे अमोल कोल्हे ते स्वतः इथे अभिनयाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास काय आहे, संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कसं सावरलं, कसं विस्तार केलं याचं दर्शन या इतिहासाचा लाईव्ह मिळणार असल्यामुळे या संधीचा फायदा आपण सर्व विदर्भवासियांनी घ्यावं अशी कल्पना आमच्या सर्वांच्या मनात आहे। याचा फायदा महाराष्ट्राचा इतिहास आणि विशेषत्वानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची संधी आहे, त्या संधीचा फायदा घ्यावा। मी अरविंद गावंडे, उपाध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र। अमरावती जिल्ह्याला अत्यंत चांगली सुवर्ण संधी लाभलेली आहे। दिनांक 12 जानेवारीला इथे जिजाऊ महोत्सव आहे। जिजाऊ महोत्सवाच्या निमित्ताने इथे संभाजी महाराजांचं महानाट्य इथे आयोजित केलेलं आहे 9 जानेवारी ते 13 जानेवारी या दरम्यान। आणि याचा फायदा, या महानाट्याचा फायदा महाराष्ट्रातील विदर्भातील सर्व जनतेने घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करते। मी कीर्तिमाला चौधरी, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष। आपल्या अमरावती शहरामध्ये जे महानाट्य होत घातलं आहे शिवपुत्र संभाजी हे एक ऐतिहासिक नाटक आहे आणि त्याचे कलाकार अमोल कोल्हे साहेब अमरावतीत येत आहेत आणि त्या नाटकाला आपल्या अमरावतीकर जनतेने, जिल्ह्यातल्या जनतेने भरभरून प्रतिसाद द्यावा अशी माझी मनोमन इच्छा आहे। मी कंचन अभिषेक मुर्के, एक मुक्त पत्रकार आहे आणि या पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करत असताना हा जो ऐतिहासिक या ठिकाणी महानाट्य युवा संवाद प्रतिष्ठानने आयोजित केलेला आहे हा एक फार मोठा योगायोग म्हणावा लागेल आणि समस्त शहरवासियांसह जिल्ह्याभरातील संपूर्ण महाराष्ट्रातील मंडळींसाठी ही फार मोठी सुवर्ण संधी आहे आणि याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते। कारण यानंतर याचा लाभ अमोल कोल्हे जे आपल्या महानाट्यातून प्रदर्शित करणार आहे त्यातून सर्वांना, लहान मुलांना, विशेषतः आजची तरुण पिढी जी लयाला जात आहे, ज्यांच्या विचारांवर प्रभाव पाडण्यासाठी हे महानाट्य जरूर कार्य करेल आणि अशीच अपेक्षा बाळगून तुम्हा सर्वांना मी विनंती करते की याला आवर्जून उपस्थित राहावे, आपल्या समस्त मंडळींना घेऊन उपस्थित राहावे। धन्यवाद। या ठिकाणी आम्ही जवळपास एक 10 ते 15 दिवसापासून ही तालीम करत आहे। हे आमच्या अमरावतीकरांचं खूप मोठं सौभाग्य आहे। या जेवढे काही कलाकार आहे यांना आमच्या प्रत्येक याचे टायमिंग दिलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या टायमिंगवर या ठिकाणी उपस्थित राहते। आज संभाजीच्या या महानाट्यामध्ये जर आम्ही ती एक छोटी का भूमिका होईना ती या ठिकाणी आम्ही साकारत आहे, त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे। आणि या ज्या नाटकामध्ये माझं एक पात्र आहे औरंगजेबाची पत्नी, या नात्याने मी एक बेगम म्हणून माझा रोल मी निभवत आहे आणि त्याची सुद्धा छान आम्हाला शिकवत आहे सर, ते अगदी चांगल्या रीतीने शिकवून आम्हाला ते तयार करत आहे आणि आम्ही लोक तयार पण होत आहे। बाकी तर सगळं तुम्हाला स्टेजवर पाहायलाच मिळेल। धन्यवाद। मी नीलिमा पाटील आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या अमरावतीकरांसाठी एक सुवर्ण संधी आपल्या इथे उपलब्ध झालेली आहे आणि ती म्हणजे संभाजीराजांचे महानाट्य। या महानाट्यामध्ये आपल्या ज्या अमरावतीच्या ज्या लोकल कलाकार आहेत त्यांना अतिशय सुवर्ण संधी मिळाली आहे की त्यांना इथे सहभागी करून घेतलेला आहे। जवळपास अमरावतीतले 100-150 लोक या नाट्यामध्ये सहभागी होत आहेत आणि हे जे नाट्य आहे त्या नाट्यामध्ये जवळपास पुण्यावरून येणारे कलाकार आहेत, ते पण 100-150 कलाकार आहेत आणि ह्या अशा अतिभव्य दिव्य
नाटकामध्ये आम्हाला एक छोटासा पाठ करायला मिळतो आहे, ते आमचं एक सौभाग्यच आम्ही समजतो. आणि ह्या नाटकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे आमच्यासोबत राहणार आहेत. हे आमच्यासाठी एक गौरवाचं आहे की आम्ही त्यांच्यासोबत काम करणार आहोत. तर ही सुवर्णसंधी आम्हाला संभाजी नाट्य समिती यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या नाटकामध्ये लहान मुलांना अतिशय आकर्षण म्हणजे हत्ती, घोडे, उंट, त्यासोबत मोठमोठे जहाज असं हे अनुभवायला मिळणार आहे आणि ऑन स्टेज अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे ही अतिशय सुवर्णसंधी आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेत आहोत. धन्यवाद.